श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम. श्रीगुरुभ्यो नमः. श्रीहरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. न च माधवसमो देवो न च मध्वसमो गुरुः न च तस्य समं शास्त्रं न च तस्य समः पुमान्. प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः. आचार्यः श्रीमदाचार्यः सन्तु मे जन्मजन्मनि. अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. श्रोते हो, नमस्कार. आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री पूर्णप्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 89व्या भागात भेटत आहोत. आजचा मुद्दा आहे श्री मूल रामदेवांचे आगमन. त्या दिवशी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी होती, उत्थान द्वादशी. चातुर्मासातील योगनिद्रा संपवून भगवंत ज्या दिवशी उठले तो हा पवित्र दिवस. नेहमीप्रमाणे त्या दिवशी पूजा पारणे आदी होऊन मध्यान्हकालीन पाठप्रवचने सुरू होती. त्या दिवशी श्रीमध्वांच्या मुखावर पूर्वी कधी नव्हे एवढा आनंद दिसत होता. त्यांच्या शिष्यांनीही ते ओळखले, पण त्यामागील कारण जाणून घेण्याविषयी उत्कंठा त्यांच्या मनात निर्माण झाली. श्रीमध्वांकडे आपले निवेदन ठेवताच श्रीमध्व म्हणाले, आज येथे आमच्या आराध्य देवाचे श्री मूळ रामांचे सीता समेत आगमन होत आहे. आमच्याकडून संन्यास दीक्षा स्वीकारून आमच्या आदेशानुसार कलिंग देशाचे पालन करणारे श्री नरहरी तीर्थ आपल्या कार्यात यशस्वी होऊन सर्व जनमान्यता पावले आहेत. तेथील गजपतीच्या कोशागारातील चतुर्मुख ब्रह्मकरार्चित श्री सीता समवेत श्री रामदेवांना आमच्या आदेशानुसार ते येथे घेऊन येत आहेत. या आपण सारे श्री सीता रामदेवांचे भक्तिभावाने स्वागत करूया. प्रत्येक वेळी शिष्यांना आपल्या गुरूंची वैशिष्ट्यपूर्ण वाणी ऐकताना त्यांचा महिमा जाणवत होता व शिष्य रोमांचित होत असत. त्या दिवशीही तसेच झाले. श्री मध्वगुरूंना अनुसरित ते सारे शिष्य श्री सीतारामांच्या स्वागतासाठी निघाले. श्री मध्वांनी सांगितल्याप्रमाणेच सारे घडून आले. श्री नरहरी तीर्थांचे श्री मूळ सीताराम प्रतिमेसह आगमन झाले. त्या प्रतिमा श्री नरहरी तीर्थांनी गुरु मध्वांच्या स्वाधीन केल्या. पुन्हा पुन्हा नरहरी तीर्थांनी गुरु मध्वांना प्रणिपात केला. श्रीरामांच्या आदेशानुसार चूडामणी आणून ते त्यांच्या स्वाधीन केल्यावर हनुमंताला जसे धन्य धन्य वाटले, अगदी तशीच भावना आज श्री नरहरी तीर्थांची झाली होती. तेथे सीता म्हणजे सीताकृतीचा चूडामणी हनुमंताने श्रीरामांकडे सोपविला होता, तर येथे श्री सीतारामांच्या प्रतिमा स्वीकारणारे श्री मध्वच म्हणजे स्वतः हनुमंत होते. त्या विग्रहांचा स्वीकार करून श्री मध्वांनी परमवैभवाने परमभक्तिभावाने त्यांची पूजा केली. उत्थान द्वादशीच्या दिवशी सायंकाळची देवपूजा शास्त्रविहित श्रेष्ठ कार्य होय. श्री सीतारामांच्या आगमनाने झालेला आनंद न भूतो न भविष्यती असाच होता. द्वारकेहून श्री रुक्मिणी करार्चित श्रीकृष्णाचे जसे आगमन झाले तसेच कलिंगहून ब्रह्मकरार्चित श्री सीतारामांचे आगमन झाले होते. श्रीकृष्ण प्रतिमा गोपीचंदनात दडलेल्या होत्या, तर श्री सीतारामांच्या मूर्ती
कोशागारामध्ये बद्ध होत्या. श्रीराम आणि श्रीकृष्ण ही दोन्ही भगवद रूपे श्री मध्वांनी श्री हनुमंत रूपाने आणि श्री भीमसेन रूपाने अनुक्रमे पूजलेली होती. श्री मध्वांच्या तशा वैशिष्ट्यपूर्ण सेवेची फलश्रुती म्हणूनच आता श्रीराम व श्रीकृष्णाचे या प्रकारे आगमन झाले होते. श्री मध्वांनी श्री नरहरी तीर्थांवर विशेष अनुग्रह केला. ते म्हणाले, आमच्या आदेशाचे समर्थपणे तुम्ही पालन केल्यामुळे तुमच्या सेवेबद्दल आम्ही अत्यंत संतुष्ट आहोत. या प्रतिमा पूजनाचे भाग्य भविष्यात तुम्हासही लाभू देत. आपल्या गुरूंच्या आपल्यावरील या विशेष प्रेमाने अनुग्रह वचनाने श्री नरहरी तीर्थांना खूप संतुष्ट झाला. त्यांना खूप आनंद झाला. त्यांना झालेला तो आनंद गीतरूप होऊन साकारू लागला. पुढे रघुपती या अंकांनीच त्यांनी कन्नड भाषेत भक्तिगीते रचली. त्यांचे रघुपती हे अंकित जणू त्यांनी आणलेल्या मूळ सीताराममूर्तींचे संकेत होते. त्यासाठी आवश्यक असणारी साहित्यरूपी सामग्री गुरु श्री मध्वांच्या 12 स्तोत्रात त्यांना मिळाली. या रीतीने त्यांच्या कन्नड भाषेतील पद्यरूपातील साहित्य पुढे श्री हरिदास साहित्य म्हणून प्रसिद्धीस आले आणि श्री मध्व सिद्धांतांची प्रमेये कन्नड भाषेतून अवतरित होऊन त्यास सुजन मान्यता प्राप्त झाली. गुरूंच्या आदेशानुसार ते काही काळ उडपी येथे राहिले व गुरुपदेशाचा लाभ घेत राहिले. आपला पुढील मुद्दा आहे बद्री गमनाची सिद्धता. तो आपण आपल्या पुढील भागात पाहणार आहोत. आज आपण येथेच थांबत आहोत. नमस्कार, धन्यवाद. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरि कर्ता.